हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. इव्हिक्शन कोणाचा होणार याच प्रश्नाचं उत्तर मी देणार. आणि हाच इंट्रो मी रोज रोज बोलत असतो, पण जाऊ द्या, काही नाही करू शकत. इंट्रो तर आपला सेमच असणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करून द्या नक्की. आणि कोणताही टाईम वेस्ट न करता आपण फटाफट सुरू करूया. नंबर 8वर आज पण तोच आहे, म्हणजे ओमकार राऊत. ओमकार राऊत आडनाव आहे त्याचं. आता मी काल काय करत होतो, ओमकार शेडके ओमकार शेडके ओमकार शेडके शेडके बोलत होतो. जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला बसलो ना, आई शपथ मला एवढा राग येत होता स्वतःवर की त्याचं आडनाव राऊत आहे आणि मी शेडके शेडके करत होतो. कारण या प्रभूचं आडनाव पण शेडके आहे, पण काय असते, प्रभूचंच आडनाव शेडके आहे आणि याचं आडनाव राऊत आहे. बरोबर बोललो ना मी? तर ओमकार राऊत नंबर 8वर आहे आणि याचा इव्हिक्शनचा सर्वात जास्त खतरा आहे. तुम्ही जर याचे फॅन्स आहात तर नक्की याला वोट करा. आता मी फटाफट समोर वळतो. तर नंबर 7वर प्रभू आलेले आहे. त्यानंतर नंबर 6वर रुचिता जामदार आहे. त्यानंतर नंबर 5वर प्राजक्ता शुक्रे आलेली आहे. त्यानंतर नंबर 4वर दीपाली सय्यद आहे. त्यानंतर नंबर 3वर विशाल कोटियन आहे. मी खाली असा यासाठी बघत आहे की मी नावं लिहिलेलं आहे आणि मी तो नंतर तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर नंबर 2वर सोनाली राऊत आहे आणि नंबर 1वर आता पण करण सोनावणे आहे. जास्त चेंजेस नाही आहे माझ्या हिसाबानं. प्रभू खाली गेलेला आहे, प्राजक्ता वरता आलेली आहे आणि रुचिता पण खाली गेलेली आहे. आता मला कालचं आठवण नाही एवढं, पण 1, 2, 3 जे होते, करण, सोनाली आणि विशाल, हे तिघं पण आपल्या आपल्या जाग्यावर आहे. म्हणजे काल विशाल नंबर 3वर होता, सोनाली नंबर 2वर होती आणि करण नंबर 1वर होता. तर तेच आहे. इव्हिक्शनबद्दल अगेन बोलायचं तर ओमकार राऊत याचं इव्हिक्शन होणार आहे, जर इव्हिक्शन झालं तर. कारण सर्वात कमी वोट त्यालाच आहे, प्रभूपेक्षा पण खूप जास्त कमी वोट त्याला आहे. तर ओमकार राऊत हा इव्हिक्ट होणार आहे असं मला इथून वाटत आहे. कारण याने कंटेंट पण बिग बॉसला काहीच नाही दिलेलं आहे. जर इव्हिक्शन झालं तर ओमकारचं इव्हिक्शन होणार. टेक केअर, बाय बाय गाईज. यापेक्षा जास्त मला सध्याच काही बोलायचं आहे नाही. उद्या क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्सवर व्हिडिओ बनवणार, तो व्हिडिओ नक्की बघसाल. टेक केअर, बाय बाय गाईज.